सभापती महोदय, कल्याण कसारा रेल्वे मार्गावर आंबिवली स्टेशन आहे आणि या स्टेशनला लागून इराणी वस्ती आहे। 10 ते 12 वेळा इराणी वस्तीवर त्या ठिकाणी पोलिसांवर वस्तीत जीवघेणे हल्ले झालेले आहेत। अगदी रॉकेल ओतून जीव घेण्याचा पण प्रयत्न पोलिसांचा झालाय आणि गुन्हेगारांना पकडण्यासाठी पोलीस जेव्हा जातात सभापती महोदय, त्यावेळेला गुन्हेगारांवर हल्ले सभापती महोदय त्या ठिकाणी होतात। एकटा दुकटा पोलीस तर या वस्तीत जाऊच शकत नाही, अशा प्रकारची दहशत या इराणींची त्या ठिकाणी आणि कायद्याची भीती किंवा धाक वर्दीचा या लोकांना राहिलेला नाही आणि त्याच्यामुळे कायद्याचे रक्षक जे आपले पोलीस आहेत त्यांच्यावर सातत्यानं हल्ला त्या ठिकाणी होतोय। सत्र थांबण्याची आवश्यकता आहे। खतरनाक गुंडांचं निवासस्थान म्हणून आज इराणी वस्तीची ओळख सभापती महोदय झाले आणि जे गुंड सगळे आहेत ते त्यांना लपण्याची जागा वस्ती म्हणून आज या इराणी वस्तीत पाहिलं जातंय आणि याच्यामध्ये मोडस ऑपरेंडी सभापती महोदय असं आहे की पोलीस वसाहतीत शिरले की महिला येऊन त्या ठिकाणी प्रतिकार करतात, पोलिसांवर दगडफेक करतात आणि त्यांना पळून जायला मदत करतात। म्हणून माझी या ठिकाणी मी तुम्हाला सभापती महोदय, या ठिकाणी पोलिसांवर जवळपास अनेक घटना झाल्यात। म्हणजे 2024 वर पोलिसांवर हल्ला झाला, 22 ला हल्ला झाला, 10 एप्रिल 2017 ला सभापती महोदय आरोपीला पकडण्यासाठी गेलेल्या पोलीस पथकावर 25 महिलांनी हल्ला केला आणि पोलीस निरीक्षक सावंत आणि पोलीस नायक महाजन यांच्या अंगावर रॉकेल ओतून जाळण्याचा प्रयत्न केला। 20 जुलै 2015 ला दुसरी घटना घडली। चोरट्याला पकडण्यासाठी गेलेल्या पथकावर इराणी वस्तीत दगडफेक झाली। त्यावेळेला सहाय्यक पोलीस निरीक्षक धनेश कुंभार, पोलीस हवालदार वाघचौरे हे गंभीर झाले। कुंभार यांच्या डोळ्याला व डोक्याला गंभीर दुखापत झाली। 6% सभापती महोदय त्यांच्या डोक्याला पडलेत। मार्च 2015 ला झाली, 16 एप्रिल 2014 ला झाली, 23 एप्रिल 2014 ला झाली, 10 ऑक्टोबर 2013 ला झाली, 2008 ला झाली। मी आता सविस्तर सांगून वेळ सभागृहाचा वाया घालवत नाही। माझा प्रश्न सभापती महोदय या निमित्तानं असा आहे, आंबिवलीच्या इराणी वस्तीत पोलिसांवर जीवघेणे हल्ले झाल्याच्या अनेक घटना ज्या माझ्याकडे आहेत त्याची यादी मी वाचून दाखवली। या राज्यामध्ये कायद्यापेक्षा कोणी सभापती महोदय मोठा नाही। एक वस्ती जर महाराष्ट्र पोलिसांना म्हणजे सरकारलाच आव्हान देत असेल तर यापेक्षा वाईट गोष्ट असू शकत नाही। महाराष्ट्र पोलिसांना सरकारला आव्हान देणारी इराणी वस्तीची दहशत कायम मोडून काढण्यासाठी केवळ आंबिवली पोलीस नाही तर महाराष्ट्र पोलीस म्हणून कोणती ठोस कारवाई करणार आहात, सरकार करणार आहे, हा एक प्रश्न। आणि ही वस्ती जर अनधिकृत असेल तर रितसर कारवाई करून या वस्तीतील अनधिकृत बांधकामे बुलडोजर लावून सरकार त्या ठिकाणी जमीनदोस्त करणार का? माननीय मंत्री महोदय। सभापती महोदय, सन्माननीय सदस्य प्रवीण दरेकर यांनी विचारलेला प्रश्न हा अतिशय महत्त्वाचा आणि गंभीर आहे। सदर वस्ती ही आपल्याला कल्पना आहे की ही डिनोटिफाईड केलेली ट्राईब आहे, इराणियन ही वस्ती आहे आणि गेले अनेक वर्षांपासून जवळपास 8 ते 10 पिढ्यांपासून ही इराणियन वस्ती तिकडे अस्तित्वामध्ये आहे। आपण सांगितलेली गोष्ट देखील ही वस्तुस्थिती खरी आहे की त्या ठिकाणी वारंवार पोलिसांवरती पोलीस जेव्हा तिथे एखाद्या आरोपीला पकडायला जातात त्यावेळेला तिथल्या महिला तिथे अग्रेसरपणे पुढे येतात। अनेक वेळेला आता पण आपण जे उदाहरण आपण दिलेलं आहे की 2024 ला डिसेंबरला एका चेन स्नॅचरला पकडण्याकरता तिथे पोलीस जेव्हा गेले होते त्यावेळेला देखील 25-30 महिलांचा आणि लहान मुलांचा मॉब तिथे समोर येतो आणि तिथे रेल्वे ट्रॅकच्या जवळ ही वस्ती असल्यामुळे मग तिथे दगडफेक करणं त्यांना अतिशय सोपं जातं। आणि म्हणून अध्यक्ष महोदय, आपण ह्याचं गांभीर्य लक्षात घेता जवळपास ही 1,500 ते 2,000 लोकसंख्येची वस्ती आहे। ह्या संपूर्ण वस्तीमध्ये कोमिंग ऑपरेशन केलं जाईल, ऑल आउट ऑपरेशन केलं जाईल आणि जिथे जिथे रिपीट ऑफेन्सर्स आहेत या रिपीट ऑफेन्सर्सवरती मोक्कासारखी कारवाई देखील केली जाईल। आणि ह्या दुसरा आपला जो प्रश्न होता की अनधिकृत वस्ती तिथे आहे का, असं त्याच्यावर कारवाई झाली पाहिजे। अध्यक्ष महोदय, या बाबतीमधली लोकल अथॉरिटीजकडनं सगळी आपण माहिती आपण घेऊ
आणि अर्थातच जिथे अनऑथराइज बांधकामं आहेत तिथे योग्य ती कारवाई केली जाईल. विरोधी पक्षनेते. सभापती महोदय, मंत्री महोदय उत्तर देतात, कोम्बिंग ऑपरेशन केलं जाईल, मुक्का लावला जाईल. मागच्या काळातल्या इथं 5 हल्ले पोलिसावर झाले सभापती, म्हणजे आज फक्त 2024ला नाही झाले, 2018 पासून आतापर्यंत 5 हल्ले पोलिसावर इथे झाले मान्य मंत्री महोदय. आणि न्यायालयामध्ये सुद्धा हे गुन्हे प्रलंबित आहे. याच्याविषयी सुद्धा न्यायालयात जर दोषी ठरत नसेल तर त्यासाठी मला असं वाटतं आपले जे पोलीस प्रॉसिक्युटर आहे ही यंत्रणा सुद्धा प्रभावी असले पाहिजे. 5-5 वर्षाच्या केसमध्ये अजून गुन्ह्याचा निकाल लागत नाही, त्याच्यावर गुन्हा सिद्ध होत नाही. आणि पोलिसावर वारंवार हल्ले होणं, आता महिला तिथं मोठ्या प्रमाणात, आपल्याकडे महिला पोलीस नाही का, हा पण माझा प्रश्न याच्या निमित्तानं. आपल्या काही सरकारला माहिती नाही का पोलिसांना की तिथं महिला राहतात, महिला समोर येतात, त्यांची मोडस ऑपरेंडी अशा पद्धतीनं महिलांना पुढे करून गुन्हे घडवणं. आणि म्हणून मला असं वाटतं सरकारची किंवा गृह विभागाची मानसिकता याच्यामध्ये अग्रेसिव्हली असण्याची आवश्यकता आहे. कारण एवढी वस्तू 2000 सांगितली आता साहेब, सभापती महोदय, 2000ची लोकवस्ती जर एवढी दहशत माजवत असेल तर मला असं वाटतं कुठंतरी पोलीस यंत्रणा कमी पडते. न्यायालयात दोष सिद्ध होत नाही, स्पेसिफिक आरोपी पकडले जात नाही, 5-5 वेळेस पोलिसावर हल्ले होतात, तर मग पोलिसांकडे प्रभावी शस्त्रास्त्र नाहीत का, हा पण प्रश्न आहे. आणि म्हणून याविषयी सरकार येणार काळात कडवटपणे पावलं उचलणार का. माननीय मंत्री महोदय. सभापती महोदय, इराणियन वस्ती आहे, 1500-2000 वस्ती एका ठिकाणची आहे, परंतु ह्यांची मोडस ऑपरेटिंग अशी देखील असते की एखाद्या समजा मुंबईमध्ये एखाद्याने चेन स्नॅचिंग केली आणि त्याच्यावरती जर का गुन्हा वगैरे दाखल झाला तर हे एब्स्कॉन्डिंग देखील बरे 2-2, 3-3 वर्षही गायब होतात. आणि ह्यांच्या इराणियन वस्त्या ह्या देशभरामध्ये काही ठिकाणी पसरल्या, त्या ठिकाणी जाऊन हे लपतात. मध्यंतरी माननीय मुख्यमंत्री मोदींनी देखील घोषणा केली होती की असे काही रिपीट ऑफेन्सेस आहेत किंवा सिरियस ऑफेन्सेस जे आहेत त्यांना डिजिटल ट्रॅकिंग आपण करू, जेणेकरून त्यांच्यावरती आपण कर्बिंग करणं हे सोपं जाईल. परंतु पोलिसांचा हलगर्जीपणा आहे असं मी म्हणणार नाही. आपण म्हटलं की महिला पोलीस किंवा महिला तिथे समोर नाही येतात म्हणून आपण तिथे काही कारवाई करू शकत नाही, तर असं नाहीये. यामध्ये देखील आपण काही महिलांवरती देखील आपण मोका सगळा गुन्हा आपण तिथे दाखल केलेला आहे. आणि ह्याच्यामध्ये आता नवीन पद्धतीचे हे समोर आणतात की लहान मुलांना देखील हे समोर करतायत. आता नवीन BNSच्या कायद्याप्रमाणे जर का तिथे मायनर जरी तो आरोपी असले तर सुद्धा त्यांना ज्यांनी प्रवृत्त केलेलं आहे त्यांच्यावरती देखील आपण गुन्हे दाखल करू शकतो. तर आपण त्या अनुषंगाने देखील आपण या ठिकाणी आपण कारवाई चालू केलेल्या आहेत. आणि मी म्हटल्याप्रमाणे पुन्हा एकदा आपण तिथे कोम्बिंग ऑपरेशन करू, आपण ऑल आउट ऑपरेशन करू, आणि महिला जरी तिथे आरोपी असल्या तरी सुद्धा त्यांच्यावरती देखील मोका सारखे आपण तिथे आपण गुन्हे दाखल करू. अनिल परब. सभापती महोदय, विरोधी पक्षनेत्यांनी सांगितलं की 5-5 वेळा पोलिसांवरती हल्ले झालेले आहेत. मुंबईमध्ये किंवा मुंबई उपनगरामध्ये किंवा ठाणे शहरामध्ये अशा प्रकारच्या वेगवेगळ्या वस्त्या आता वाढत चाललेल्या आहेत. ही इराणी वस्तीचा एक विषय आहेच, पण त्याचबरोबर नायजेरियन वस्त्या या मोठ्या प्रमाणात आता मुंबईमध्ये उपनगरात ठाण्यामध्ये होत आहेत. आणि पोलिसांची एकटा दुकटा जायची तिथे हिंमतच राहिलेली नाहीये, कारण ते पोलिसांवरच हल्ला करतात, महिला पुढे टाकतात, पोलिसांवर हल्ला करतात. पोलीस एकटे दुकटे जात नाहीत, जे काय मिळतात ते घेतात गपचूप, आणि ते लोक भाड्याने जास्त भाडं देऊन राहतात. पण सगळा धंदा ड्रग्सचा हा या नायजेरियन वस्त्यामध्ये मोठ्या प्रमाणात केला जातोय. सरनाईक साहेब बसलेत मीरा रोडला, तर मोठ्या प्रमाणामध्ये नायजेरियन आज तिथे वसलेले आहेत. आता अशा प्रकारे जर ते लोक वस्त्या तयार करून जर अशा प्रकारचे ड्रग्स धंदे करायला लागले आणि जर आपण त्यांच्या या टोळ्या जर मोडून काढू शकलो नाही तर आपण एक पुढची पिढी बर्बाद करतोय त्याच्यामध्ये. तर त्यामुळे त्यांच्यावरती छोटी मोठी कारवाई नाही, त्यांना इतकं हैराण केलं पाहिजे की अशा प्रकारचे दुसऱ्या देशात आपले लोक जाऊन दुसऱ्या देशात असे धंदे करू शकतात का. दुसऱ्या देशातनं येऊन आपल्या देशामध्ये इथे जरी 4 पिढ्या झाल्या असतील तरी नायजेरियन लोकांचे आम्ही जे काही हल्ली बघतोय, आमच्याकडे कलिनाला असेल, वाकोल्याला असेल, अशा प्रांतात पोलिसांची हिंमतच राहिलेली नाहीये. त्यामुळे पोलिसांचं मानसिक पहिलं हे केलं पाहिजे, त्यांची मजबूती केली पाहिजे, त्यांना चांगली शस्त्र देऊन किंवा त्यांच्यावरती वारंवार, अरे मिळत नाही म्हणजे काय, आमचा एक आरोपी नाही मिळाला तर त्याच्या आई वडिलांना नेऊन पूर्ण दिवस बसवून ठेवतात पोलीस स्टेशनला, सगळे बरोबर येतात पोलीस स्टेशनला. त्याच्यामुळे पहिली पोलिसांची मानसिकता करा की यांच्यावरती सशस्त्र पूर्ण ताकद लावून हे अशा प्रकारचे अड्डे मोडून काढले पाहिजेत. जसे गँगस्टर तुम्ही मोडून काढता तशा प्रकारचे ह्या ज्या वस्त्या झालेल्या आहेत आणि चेन स्नॅचिंग बरोबर ह्या ज्या ड्रग्ज सप्लाय करणाऱ्या ज्या वस्त्या झाल्या आहेत ह्या आपण लवकरात लवकर मोडून काढणार का, आणि त्याच्यासाठी ऑल आउट ऑपरेशन जर करावी लागली तर ती आपण करणार का. सभापती महोदय, अनधिकृत बांधकाम
चा उपयोग करून घेऊन नायजेरियनच्या बाबतीमध्ये देखील मीरा भाईंदरला देखील मी स्वतः तिथे आढावा बैठक घेतली होती पोलीस आयुक्तालयात जाऊन. काही अबंडंट ज्या बिल्डिंग्स असतात त्या बिल्डिंगमध्ये त्यांचं ऑपरेशन चालतं आणि आता मिरावडमधनं हळूहळू आपण नायजेरियन्स बहुतेक आपण तिथे आता एक्सपॉन्डिंग करत आलेलो आहोत, त्यांना आपण कमी केले आहेत. ते आता नवी मुंबई आणि अगदी रायगडच्या वगैरे हद्दीमध्ये त्यात त्यांनी जायला आता सुरुवात केली आहे. परंतु तरी सुद्धा जिथे जिथे अनधिकृत बांधकामामध्ये असे जर का चुकीचे गुन्हे करण्यासाठी जर का आश्रय घेत असतील तर ह्या सगळ्या अनधिकृत बांधकामावरती तिथे बुलडोझर चालवला जाईल आणि सगळी अनधिकृत बांधकामही तोडली जातील. नायजेरियनना आणि ह्यांना कोणाला घाबरायचा प्रश्नच उद्भवत नाही. संबंध जगामध्ये मुंबई पोलीस ही प्रसिद्ध आहे कारवाई करण्यासाठी किंवा त्यांच्या हिमतीसाठी. त्यामुळे पोलीस प्रशासन कधी घाबरून कारवाई करत नाही आणि अध्यक्ष महोदय परदेशावरून जे नागरिक येत आहेत त्यांना योग्यरित्या कायदेशीर आपण त्या कारवाई करतो. प्रवीण दरेकर. उदय, पोलीस प्रशासन कारवाई करते याविषयी दुमत नाहीये, कारण राज्याचे गृहमंत्री मुख्यमंत्री आहेत आणि त्याच्यामुळे अशा बाबतीत कोणालाही त्या ठिकाणी एक्सक्यूज सभापती महोदय होत नाही. सभापती महोदय, कुविख्यात गुंड जग्गू सय्यद इराणी याच्या बाबतीत असंच अडवणूक झालेली आहे. अमजद इराणी हा सुद्धा त्या ठिकाणी पळून जाण्यात यशस्वी झालाय. सभापतीमध्ये एकदा ते इराणी महिला नूर सय्यद आहे, तिने महिला हवेलदारीचा चावा त्या ठिकाणी सभापतीमध्ये घेतला. कलंदर हुसेन इराणी कंबार, मी नावं एवढ्यासाठी वाचली की तुम्ही एकाला पकडलं की दुसरा तयार होतो, दुसरा झालं की तिसरा. तर हे समूळ उच्चाटन या ठिकाणी करण्याची सभापती महोदय अत्यंत आवश्यकता आहे. आणि सगळ्यात मुंबईसह MMRD रिजनमध्ये एक धोका सभापती महोदय आहे, माननीय मुख्यमंत्री महोदय या ठिकाणी आहेत, की बाहेरच्या राज्यातना गुंड जे आहेत ते आपल्याकडे झोपडपट्टी किंवा काही इमारती अशा असतात की त्या वापरात नसतात, भाड्याने देतात, त्या ठिकाणी आश्रय घेतात. तर राज्य शासनानं या स्तरावर अशा प्रकारची शोध मोहीम घेऊन अशा प्रकारचं आपल्याकडे आश्रयाला कोण येणार नाही किंवा गुन्हेगारी पुन्हा नव्यानं करण्याची हिंमत होणार नाही अशा प्रकारची त्या ठिकाणी भूमिका घेण्याची आवश्यकता आहे. त्या संदर्भात काय करणार किंवा काय योजना आहे का? अनधिकृत बांधकामं आणि अबंडंट ज्या बिल्डिंग्स असतात किंवा काही ज्या वस्त्या असतात नक्कीच त्याचा एक आपण लोकल अथॉरिटीजकडून आपण रिव्ह्यू घेऊ. आणि शेवटी पोलिसांकडेही काही काही ठिकाणी माहिती उपलब्ध असते की एखाद्या ठिकाणी जर का अनधिकृत बांधकामाचं किंवा अबंडंट बिल्डिंगचं वगैरे जर का आश्रय घेऊन गुन्हा दाखल किंवा गुन्हा करत असतील तर अशा ठिकाणी मी मगाशीच म्हटल्याप्रमाणे आपण कारवाई करू. परदेशावरून येणारा तो खरंच त्या प्रश्नाची व्याप्ती ही अतिशय मोठी आहे. बांगलादेशींच्या बाबतीमध्ये आपण ज्या कारवाई करत आहोत, नायजेरियनच्या बाबतीमध्ये आपण ज्या कारवाई करत आहोत, त्या बाबतीमध्ये केंद्राचा जो कायदा आहे त्यानुसार आपण त्याच्यामध्ये कारवाई देखील करतोय. आपण ATSला देखील याच्यामध्ये इन्व्हॉल्व्ह केलेला आहे. ATS मार्फत देखील आपण जे परदेशी नागरिक आहेत त्यांच्यावर देखील आपण कारवाई करत आहोत. अनेक जे परदेशी नागरिक आहेत ज्यांनी गुन्हे केले त्यांना आपण डिपोर्ट देखील केलेला आहे. तर त्या कारवाई आपल्या चालू आहेत, परंतु याचं नक्कीच एक रिव्ह्यू घेऊन अजून अग्रेसरीत्या कारवाई करून ह्यांच्यावरती बंधनं कशी आणता येतील याच्यावरती कारवाई केली जाईल. मला वाटतं विस्तृत चर्चा झाली. आपण पुढे